चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत गूळ आणि तिळापासून तिळाच्या लेवड्या. जास्तीत प्रमाणात गूळ वापरायचा आहे, तीळ खूप कमी प्रमाणात वापरायचे आहे. सुरुवात करूया. सुरुवातीलाच पाहिलं असेल मस्त कुरकुरीत झालेले आहेत. अर्धी वाटी तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत तिळाचा वास येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. तीळ बाजूला थंड व्हायला ठेवलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी गूळ घातलेला आहे. गूळ छान असं वितळून घ्यायचं आहे. यामध्ये गुळाचं प्रमाण काय आपल्या मनावर घ्यायचं आहे. जितक्या आपल्याला लेवड्या करायच्या आहेत तेवढा गूळ घेऊ शकतो, पण कमी प्रमाणात थोड्या प्रमाणात 2-3 वेळेस करायचं आहे. तर आता छान वितळलेलं आहे. चाचणी झाली का नाही पाहूया. एका वाटीत पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा गूळ टाकून बघायचा आहे. ज्यावेळेस ती गोळी होऊन असा टणकन आवाज येतो ना, त्यावेळेस समजायचं एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता तिळाची लेवडी छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा खायचा सोडा, म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा घातल्याच्या नंतर छान असा फेस येतो गुळाला आणि रंग पण चेंज होतो. त्यानंतर छान असं मिक्स केलेलं आहे. 2 चमचे असं तीळ घातलेले आहेत मध्ये गुळामध्ये, जेणेकरून लेवड्या खाताना लेवडीच्या आतमध्ये सुद्धा तीळ लागले पाहिजे. आता मकर संक्रांती येत आहे. मकर संक्रांतीला आपण घरच्या घरी तिळाच्या आणि साखरेच्या सुद्धा लेवड्या बनवू शकतो. आता साखरेच्या लेवड्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ पण येणार आहे. आता जोपर्यंत कढई थंड होत नाही तोपर्यंत हे गुळाचं मिश्रण छान सतत हलवत राहायचं आहे. जोपर्यंत ते जागा सोडत नाही आणि असे एक ठिकाणी जमा होत नाही तोपर्यंत. त्यानंतर थोडा हातामध्ये गूळ घेऊन छान अशा लेवड्या तयार करायच्या आहेत. आता एखादं तुम्ही प्लेटमध्ये काढून घेऊन सुद्धा करू शकता. तूप लावायचं प्लेटला आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं, तेव्हा जमल्या जातं. आणि गरम गरम लेवड्या थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि छान गोल गोल साईज जशा आकार करायचे, चापट करायच्या, गोल करायच्या तुमच्या मनावर. छान असे कात्रीने कट करायचे आहेत आणि छान गोल गोल लेवड्या चापट करून त्याला तीळ लावित आहे. तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता, जसं चॉकलेट असतं ना त्याप्रमाणे. खरंच सांगते, खायला इतक्या अप्रतिम लागतात ना, खूप टेस्टी आणि एकदम तोंडात टाकताच खुसखुशीत होतात. दाताखाली ठेवल्याबरोबर फुटणार अशी लेवडी तयार होते. त्याला अर्धा घंटा थंड व्हायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या तीळ आणि गुळाच्या लेवड्या तयार झालेल्या आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की करून बघा. अशा पद्धतीने पाहू शकता, असं हातात घेतल्याबरोबर तुटत आहे आणि कुरुम कुरुम मस्त आवाज येत आहे. 1 ते 2 महिने तुम्ही वर्षभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता एअरटाईट डब्यामध्ये. आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ